राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील प्रत्येक जिल्हाध्यक्षाला आपल्या जिल्ह्यात पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि फिरण्यासाठी पक्षाकडून चारचाकी वाहनं देण्यात येणार आहेत। याची घोषणा अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती। तब्बल 40हून अधिक गाड्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून घेण्यात येत आहेत आणि या गाड्यांच्या मुद्द्यांवरून जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार गटावर टीकास्त्र डागलंय। प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचं म्हणजे पळून जाणार नाही। पळणाऱ्यांची भीती खूप आहे ना, कधी काय वेळ सांगता येत नाही। निवडणुका जाहीर तर होऊ द्या, मग बघा पळापळ। महिंद्रा कंपनीच्या 40हून अधिक गाड्या ते काय 40 नाही 400 घेतली। कालांतराने त्याने प्रत्येक आमदाराला पण गाडी देणार आहेत आणि गाडीवर बरोबर 2 माणसं पण देणार, ड्रायव्हर पण देणार आहेत। नजर ठेवावी लागेल ना, निवडणुका जाहीर झाल्यावर कोणी पळून जायला नको कुठे। जितेंद्र आव्हाड असे देखील म्हणाले की कार्यकर्त्यांना गाड्या दिल्या जातात कारण त्यांना भीती आहे की कार्यकर्ते पळून जातात। त्या कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी गाड्या दिल्या जातात। एक असं आहे की आम्ही एकत्रित असताना सुद्धा वाहनं दिली होती, त्यामुळे केवळ बोल घेवड्या आणि प्रतीतीसाठी आपापलेला कोणाही व्यक्तीच्या वक्तव्यावरती मी या ठिकाणी काय बोलू इच्छित नाही।